नाशिवंत हे जाणार. इथं सगळ्या बसलेल्या प्रत्येकाला माहिती की आपण एक ना एक दिवस जाणार. पण जाणार म्हणून काय करायचं याचं उत्तर तुकोबाराय देतात. आपण एखाद्या लग्नात जातो काय काय रस्सा काय गुलाबजाम होत, किती गोड गुलाबजाम असला तरी कडवट माणसाला तो कसा गोड लागणार. जाईल तिथं आपण नुसतं प्रश्न तयार करत असतो. आयुष्यात प्रश्नार्थक जीवन नसावं. संतांनी नुसतं प्रश्न उपस्थित नाहीत केले, त्या प्रश्नांची उत्तर दिली म्हणून संत महान आहेत. लाईट केली हा प्रश्न आहे, उत्तर आपल्याकडे नाही. काय करायचं? प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात की नश्वर देह नाशवंत देह म्हणून काय करा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. संत समागम धरा, चांगल्या माणसांचा समागम धरा, चांगल्या माणसांच्या सानिध्याचा. आता चांगली माणसं हा एक प्रश्नचिन्ह आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या बापू. सत्ता काय अजून सगळं काळजी वाहू महाराष्ट्रात चालू आहे. पण या सगळ्यामध्ये मला काही साहित्यिक काही कीर्तनकार प्रचारात दिसले की जे कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन बोलतात असं मला दिसलं. आज परमार्थिक जगामधला जर एखादा कीर्तनकार अशी जर का पॅकेजेस घेऊन कुणाच्या नावानं जर का सुपाऱ्या फोडत असेल, एखादा पत्रकार जर रामशास्त्री बाणा बाजूला ठेवून एखाद्याच्या विरोधात जर पुढचं धाडस करत नसेल, तर मला वाटतं हे भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं प्रचंड मोठ्याचं अधःपतन आहे. कारण या गादीवरती उभी राहणारी माणसं महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानच्या भारतभूमीच्या लेखण्या घेणारी माणसं जर विकून लेखण्या चालवत असतील तर उद्याच्या भारतीय भविष्याचा अंधकार कुणीही वाचवू शकणार नाही. आणि यासाठी सजग होऊन जे चांगलं आहे त्याच्यासाठी चांगलं म्हणणं आणि जिथं चुकेल तिथे नाठाळाचे माती हानू काठी या तुकोबारायांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे जर ते वागत असतील तरच खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये संत समागम झालेला आहे असं म्हणता येईल. कारण जर तुमच्या जीवनामध्ये तुकोबाराय आलेले असतील, जर तुम्ही ज्ञानोबाराय वाचलेले असतील, जर तुम्हाला नामदेवराय कळत असतील, जर तुम्हाला सावतामारी कळत असतील, हे संत जर तुम्हाला कळत असतील, लोकांच्या हृदयातला भक्तिभाव करण्या इतपत जर तुम्ही वेडे असाल तर तुम्ही संत काय जगलात आणि काय शिकलात हे तुम्हालाच ठाऊक. पण या भारतभूमीमध्ये एक असा विश्वास निर्माण झाला, एक असा माणूस जन्माला आला की ज्या माणसानं इथल्या मातीला खऱ्या अर्थानं स्वाभिमान दिला, या मातीला खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून बाहेर काढलं. असा या जगाच्या पाठीवरचा लोककल्याणकारी राजा की ज्या राजांच्या मुळे आजही आमच्या मंदिरांचे कळस जिवंत आहेत आणि आजही आमच्या शेतकऱ्याच्या हृदयामध्ये अनेक राज्य येऊन गेली. पण ज्या राजाच्या नावानं इथला शेतकरी रोज देवपूजा करतो तो इतिहासातला माझा संत समागमी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये हा संत समागम मावळ्यांना कसा झाला. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ तथावर थापतुर्या तथावर थापतुर्या
महाराजांच्या भूमीमध्ये वैकुंठवासी काकासाहेब रामचंद्र गच्चे पाटील आपल्या सर्वांचे लाडके नाना यांच्या पुण्य स्मरणानिमित्त या भूमीमध्ये व्यक्त होत असताना चिंतन मांडत असताना परवा याच बंदवल्याच्या भूमीचा एक मला लेखक भेटला ज्यांचं नाव आहे विक्रांत तांबोळी ज्या लेखकाने सावली नावाचं नाटक लिहिलेलं आहे त्या सावली नाटकातला मला तुकोबर आहे रोज रात्री भेटतो आणि हाच तुकोबर आहे महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांवरती जाऊन छत्रपती शिवरायांची मनगत सचेत करत होत्या राज धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यांशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम राज इथला धर्म काय आहे 18 मुलूक मावाडी माणसं एकत्र करणं त्या माणसांच्या मनगटात ऊर्जा भरणं आणि आयाबायांच्या आबरू वाचवणं हा इथला धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात का घ्यायचे आमच्या मंदिराचे कळस राजांनी जपले ते काळ रात्र आहे राजे पन्हाळगडावरती आहे राजांना विचार पडलाय पन्हाळगडावरून खाली कसं उतरायचं तितक्यात शिवाकाशी जवळ आले आणि शिवाकाशीरांनी राजांना घट्ट मिठी मारली राज मी तयार आहे राज शत्रूच्या गोठ्यात जायला मी तयार आहे राज या भगव्याचा शिलेदार शिवाकाशीद या भगव्याचा शिलेदार राजांना घट्ट मिठी मारली राज या शिवाकाशीदला 1 दिवसाचा शिवमाराज करा आणि 1 दिवसाचा शिवाकाशीद शिवाजी राजे झाल्या त्या दरवाजातून दोन पालख्या खाली उतरल्या एका पालखीत स्वतः शिवाजी महाराज आहेत आणि एका पालखीमध्ये स्वतः शिवाकाशीद बसलेले आहे राज संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची राजा तुकोबरायांनी हेच शिकवलं ना तुमच्यासारख्या शिवरायांचा आबासाहेब शिवछत्रपतींचा समागम या जीवाला लाभला आता परमार्थाची तातडी करण्यासाठी शिवाकाशीद बाहेर पडतायत राज 2 पालिका खाली उतरल्या मंडळी त्या घराच्या पायथ्याशी पालिका आल्या एक पालखी शत्रूच्या गोठात जाणार आहे एक पालखी विशाळगडाच्या दिशेला जाणार आहे त्या मसाईच्या पठाराच्या खाली पालिका आली शिवाजी राजे पालखीतनं खाली उतरले शिवाजी राजांना जाणता राजा का म्हणतात ते ऐका हा जाणता राजा पालखीतनं खाली उतरला शिवाकाशीदांचे डोळे घट्ट भरलेले आहेत पाण्याने पण आता डोळ्यातले अश्रू बाहेर काढायचे नाहीत शिवा पालखीतून खाली उतरा शिवा खाली उतरायला तयार नाही मंडळी गच्च मिठी मारली राजांना शिवा आपल्याला विशाळगडावरती भेटायचंय शिवा राज आता ही शेवटची कदाचित मिठी राज पण स्वराज्यासाठी लढता आलं स्वराज्यासाठी जगता आलं संत समागमी धरावी आवडी राजे तुकोबाराय का अभंगात नाहीत का सांगत राज रणी निघता शूर न पाहे माघारी
तैसे मज धीरे राखाता संसार हाती अंतरले पुरी आता कृपा करी नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाच परिवार फिरवितो तुका म्हणे मग फिरता माघारे राज तेथे उणे पुरे राज तुम्ही जाना शिवाय काशीधामची पालखी निघाली ती एक ठोक शत्रूच्या छावणीत घुसली तिथं फाजल खान आला आणि तो कानात कुजबुजला ये शिवाजी नाहीये हे शिवाजी नाहीये सिद्धीनं सटकन तलवार काढली आणि शिवा काशीदांच्या अंगावरती चालवली मंडळी रक्त ओघळत होतं सांगत होतो पण पुन्हा पुन्हा सांगत होतं जीवनात संत समागम मिळाला तर परमार्थाची तातडी करता येते आपण हे आपल्या जीवनामध्ये असा संत कार्यांचा तसा शिवा काशीदांना बाजी प्रभूंना फिरोजी इंदलकरांना तानाजींना या मावळ्यांना शिवछत्रपती नावाचा एक समागम लाभला आणि त्यांनी ही राष्ट्र कार्यासाठी देश कार्यासाठी सर्व जाती धर्माच्या विश्वात्मकाच्या व्याख्येसाठी जसे मावळे उभे राहिले का संत समागमी करावी आवडी धरावी तातडी परमार्थाची ती परमार्थाची तातडी नानांनी हे आपणाला शिकवली ती तातडी आपण ही करावी हे तुकोबराय सांगतात संत समागम आरती धनराज